नमस्कार मैत्रिणींनो, आज करणार आहे हुळब्याळी। तर त्याच्यासाठी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली आहे। तुरीची मुलगी श्वेता दोघे मिळून ती भाजी बनवत आहेत। 2-3 शिट्ट्या करून अशी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे। चांगली मऊ अशी डाळ शिजवून घेतली आहे आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे। लसूण अद्रक काढून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, थोडासा गूळ घेतला आहे आणि तेल घेतलं आहे, थोडीशी चिंच घेतली आहे आणि त्याच्यासाठी काळं तिखट पण त्याच्यात घालायचं आहे। त्यासाठी साहित्य घेतलं आहे। त्याच्यासाठी 1 ते 2 चमचे काळं तिखट घालायचं आहे। तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, एक अर्धा चमचा, थोडीशी चिंच घालायचं आहे त्या डाळीमध्ये, काळे तिखट, चिंच, गूळ। याच्यात गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। गूळ पण तुमच्या अंदाजे घालायचा आहे। गूळ, हळद आणि काळं तिखट घातलं आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ पण घालायचं आहे। गूळ पण तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तुम्हाला गोड आवडत असेल तर जास्त चिंच घातली। याच्यामध्ये थोडीशी चिंच पण घालायची आहे। हुळब्याळी म्हणलंय ना, तर ते चिंचेमुळेच त्याला हुळब्याळी म्हणलेलं आहे। तर अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचं आहे। एकदा डाळ शिजली की याला गॅसची गरज पडत नाही। लसूण आणि अद्रक पण काढलेलं घालायचं आहे, कच्चंच घालायचं आहे। त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून पण काढलेलं आहे। मिक्स करून याच्यामध्ये सर्व काढून याच्यामध्ये घालून टाकायचं आहे। खूप साधी आणि सोपी ही हुळब्याळी आहे, तुम्ही सहजच करू शकता। याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। अशा पद्धतीने आपली हुळब्याळी तयार झाली आहे। अशी हुळब्याळी तुम्ही करू शकता। सहज आणि साधी सोपी आहे आणि कधी पण झटपट होऊ शकते। आपल्याकडे जर भाजी अवेलेबल नसेल तर ही अशा पद्धतीने हुळब्याळी तुम्ही करू शकता। थोडासा कढीपत्ता पण घालायचा असतो ना, कढीपाला, लसूण, जिरे कांडून वरून तेलाची डाळ सोडायची। त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल पण घालायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कढीपत्ता असेल तर नक्कीच घालू शकता। आमच्याकडे पण आहे। मी आपल्या झाडाचा कढीपत्ता तोडून आणते। आणा। हे बघा, आमच्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे। सहज दररोज ताजा कढीपत्ता आम्हाला मिळतो, तर आम्ही काढून तो भाजीमध्ये घालतो। ह्या कढीपत्त्याचे तुकडे करून घालायचं आहे। लहान मुलं खात नाहीत, काढून टाकतात, तर तुकडे केलं की आपणच ते पोटामध्ये जातं आणि शरीरासाठी पण खूप आवश्यक आहे कढीपत्ता, खाल्लाच पाहिजे। त्याच्यामध्ये कच्चं तेल पण घातलेलं आहे थोडंसं। तर अशा पद्धतीने आपली झटपट हुळब्याळी तयार झाली आहे। तर खाण्यासाठी चपाती भाकरीवर तुम्ही खाऊ शकता। अशी ही हुळब्याळीची भाजी तर तुम्ही आणि बाजूला एक लोणचं किंवा मिरचीचं लोणचं घ्यायचं, खूप सुंदर लागते। अशी हुळब्याळीची भाजी नक्कीच करून बघा। आता मी ही भाजी टेस्ट करून बघते। छान झाली आजी। छान झाली।